राजा परीक्षिताला सांगू लागले, हे ग्रह नक्षत्र कसे निर्माण झाले, संवत्सर कसं निर्माण झालं, नारदाची नारदी कशी झाली. श्रीमद भागवतामध्ये पूर्वी माणसाचं आयुष्य कृत त्रेत द्वापर आणि कली श्लोकामध्ये वर्णन आहे. कृतयुगाचं 17,28,000, त्रेता 12,96,000, द्वापार 8,64,000 आणि कली 4,32,000. कळ कोणते महाराज कलियुग संपलं म्हणून कोणी सांगितलं तुला? हा अभ्यास किती तुझा? फक्त 5,128 वर्ष झालीत कलियुगातले, 4,32,000 म्हणजे 6,000 वर्ष सुद्धा पूर्ण झाली नाही आणि कलियुग संपलं. हॉप नॉलेज डेंजरस नॉलेज आहे म्हणून तुला काहीच येत नाही, मॅट्रिक पास नाही तर ग्रॅज्युएटचं ऍडमिशन मागतोस. मला सांगायचं म्हणजे महाराज श्रावणाच्या आई वडिलाचं नाव, मला भाद्रपद अश्विन कसं असेल म्हणलं, माझ्यावर वर्षभर राहायचं, पुढच्या वर्षी विचारायचं गोपाल लक्ष्मी भगवान विचारायचा अधिकार पाहिजे. तुम्ही एकच पाठ करून येतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर येतं का तुम्हाला पुन्हा? परमार्थात तर्क केला की नरक आहे. संसारात तर्क करा पैसेवाले होतात, पण संसारात परमार्थात तर्क केला की तुम्हाला 28 प्रकारचे नरक सांगितले. पूर्वी कृत युगामध्ये आयुष्य 1,00,000 वर्ष होत. माझ्या समोर श्लोक आहे, सकाळी आमचं वाचन आहे तसं. 1,00,000 वर्ष कृत. त्रेतामध्ये 1 शून्य कमी केलं, किती राहिले गणेश महाराज? 10,000. 1,00,000तले पुन्हा द्वापरमध्ये 1 शून्य कमी केलं, किती राहिले? पुन्हा 1 शून्य कमी केलं, 100. गणिमत अजून शून्य कमी केलं नाही. 2च पंचवार्षिक झाले असतात. काय काय करावं? वारजी जागा घ्यावी का बांधकाम करावं का कॉन्ट्रॅक्ट करावं का 10 वर्षात काहीच होत नाही. या जीवनामध्ये देवानं 100 वर्ष दिले आपल्याला, शतगुणीने ते अर्ध्यारात. खूप प्रमाण खूप आहेत, सगळं खरं आहे, पण 3 पिढ्या याच्यात चालल्या आहेत. पण आपल्याला ग्रंथराज पाहिजे. 14 फूट देह होता आपला. किती? 14 हात. 14 हाताचा 21 हात, 14 हात, 7 हातानं. आता किती हात आहे? 3.5. सगळ्यांना माहिती आहे गोपाल कृष्ण भगवान. हा देह 3.5 हात आहे. जगातले मुहूर्त किती आहेत? 3.5 मुहूर्त आहे. ज्ञानेश्वराची ओवी किती पदाची आहे? 3.5 पदाची. राजा 1 वर्ष म्हणजे गाडीचा तुंबा आहे. 12 आरे, आरे पुठ्ठे सहित लिहून लिखाण केलंय म्हणजे 12 महिने. 6 पुठ्ठे आहेत म्हणजे 6 ऋतू आहेत. 32 महिन्यानंतर अधिक महिना येतो. पुन्हा अधिक महिना प्राप्त झाला, पुरुषोत्तम मास. आता 12 महिने. किती लोकांना मराठी महिने यायले? मराठी महिनेच बुडायले. आम्ही विचारलं विजापूरकडं, म्हणलं आता नातीचं लग्न केव्हा आहे? म्हणले महाराज 15 मेला. मेला 28 मेला. मेला जिवंत करा ना, मारायलाच कसे? वैशाख महिना म्हणा, चैत्र महिना म्हणा, पौष नाही ती महिनेच बुडाले. आता संडे इंग्लिश म्हणजे काय इंग्रज आहेत का काय कोणाला? बाबाने आवश्यक आहे इंग्लिश शिकू नका नाही. विवेकानंदांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटले. शिकागो परिषद हलवली, शिका, पण आपलं आपल्या घरी तरी कमीत कमी मराठी बोल. राजन संवत्सर 12 महिने, वसंतापासून ऋतू आणि 1 संवत्सर म्हणजे आता परवा चैत्र महिन्यामध्ये ऋतू बदलला. भगवंतानी आपल्या मध्यात कृष्ण आहेत आणि सुरुवातीला राम आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. रामावर आक्षेप घेतले, घरी चला येता येणार नाही. करा 1 बाणी, 1 पत्नी, 1 वचनी. बोलीला वाल्मिक पैशाची करी. लोक म्हणले असं असतं होय कुठं? म्हणजे थांबा, कृष्ण अवतार सगळ्यांची बेरीज बरोबर करतो. सांगण्याचा अर्थ 15वाडा सप्ताहाचं वर्णन केलं. रविवार
सगळ्या ग्रहांची वार आहेत लक्षात घ्या. लोक महाराज बुधवार कोणाचा आहे? पांडुरंगाचा आहे. बुधवार कोणाचा आहे? सगळं बारकाईने विचार करा, सगळ्यात गणित आहे. कृष्ण कोणत्या मितीला जन्मले? नवमी. 9चा आकडा काढा. 9 1 9 2 8 आणि 1 9 त्रिक 7 आणि 2 9 त्रिक 36 27 चोक 36 6 आणि 3 बाकी राहिलेलं घरी करा, हरकत नाही. सगळ्याचा अर्थ 9 येतो. 9च्या पाड्यामध्ये काय येतो? सगळीची बेरीज एक येते. 9 मी. रामाने सांगितलं सगळ्यामध्ये मी आहे. या जीवनामध्ये राम असावं. महाराज संसार चालला पण काही रामच नाही. काय म्हणतात? रामच नाही. जिचं राम नसेल तो राम आठवावा हृदयात साठवावा. तो राम आठवावा हृदयात साठवावा. राम आठवावा हृदयात साठवावा. राम आठवावा हृदयात साठवावा. राम चरणीची गंगा राम चरणीची गंगा महापातके जाती भंगा. महापातके जाती भंगा. तुहरा आठवावा हृदयात साठवावा. तुहरा आठवावा हृदयात साठवावा. प्रभो रामचंद्र भगवान की सगळ्यामध्ये राम असावा. एवढंच नाही, सांभाळून दारा पोरे करीत करीत घर काम आठवावा मनी राम. आता किती गाणे घ्यायचे? गाणे एवढे आहेत, डोक्याला केस नाही एवढे गाणे आहेत.